आहे। 9 एप्रिल रोजी आम्ही निवेदन दिलं होतं की मंडळ अधिकाऱ्याकडून आमच्यावर असल्या प्रकारचा अन्याय झालेला आहे। मंडळ अधिकारी आणि तलाठी तलवारे मॅडम आणि आढाव सर यांच्याबद्दल आम्ही तक्रार दिली होती। एसडीएम साहेबांना, तहसीलदारांना, डीवायएसपींना आम्ही त्या दिवशी जवळपास एका महिन्याआधी आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। परंतु आज 30 एप्रिल आहे, आजपर्यंत कुठलीही कार्यवाही त्याच्यावर झालेली नाही। उद्या सर कदाचित कुठेतरी आमच्या मरणाची ते वाट पाहत आहे असं आम्हाला वाटत आहे। आणि आता आम्हाला जून महिन्यापासून आता सर शेतीचे कामं चालू होतात। जर ती शेती आमच्या हाती नाही लागली, आम्ही शेतकरी आहोत आणि शेतीच्या भरोशावरच जगत आहोत, तर आता जर ती शेती आम्हाला मिळाली नाही, कारण कर्जबाजारी होऊन आम्ही ती शेती खरेदी केलेली आहे आणि जर ती शेती मिळाली नाही तर पुढचा वर्ष आमचा असाच जाईल सर। आणि तो कर्ज आम्ही फेडायचा कसा हा आमच्या समोर खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर त्या गोष्टी मान्य व्हायला पाहिजे, परंतु त्या झाल्या नाहीत। त्याच्यामुळे आता आम्हाला उद्या नंतर कर्जबाजारी होणं आम्हाला आत्महत्या करणंच आहे सर। त्यापेक्षा आम्ही उद्या महाराष्ट्र दिनी आत्महत्या केलेला आम्हाला आता ऑप्शन पर्याय आमच्यासमोर कुठलाच नाही। त्याच्यामुळे आता आम्ही उद्या आत्मदहन करणार हे नक्की आहे। सर एकदा याच प्रकरणामध्ये मंडळ अधिकारी म्हणजे निवडणुकीच्या ड्युटीवर आले होते आमच्या गावात। त्यावेळेस त्यांच्याशी भेट झाली आमची। त्यावेळेस मी स्वतःहून त्यांना विचारपूस केली की आमच्या आईवडिलांवर अशा प्रकारे तुम्ही अन्याय करत आहात। जो फेरफार ज्या जागेचा फेरफार तुम्ही करायला पाहिजे, ज्या व्यक्तींच्या नावाने करायला पाहिजे त्या व्यक्तींच्या नावे न करता चुकीच्या माणसाच्या नावे तुम्ही तो फेरफार करून घेत आहे, त्यामागचं कारण काय आहे असं त्यांना मी विचारणा केली। परंतु त्यांनी मला सरळ अशा धमकीच्या शब्दात बोलले की माझं काम मी केलंय म्हणे, तुम्हाला आता याच्यावर काय करायचं ते करा म्हणे, तुम्ही कोर्टाच्या चक्रा मारायच्या असेल तर कोर्टाच्या चक्रा मारा म्हणे आणि माझ्याकडून तुम्ही